मंडळी सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं इस्रायल आणि अमेरिकेच्या जोरदार हल्ल्यानंतर इराण काही दिवसातच मागे हटेल. इतकंच काय तर इराणच्या सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या हत्येनंतर तर आता इराण शरण येणार अशा चर्चा जोरात सुरू झाल्या होत्या. पण झालं उलटच. इराणने माघार घेतली नाही, उलट तो अधिक आक्रमक झाला. जसजसं हे युद्ध पुढे सरकत गेलं तसं इराणने पूर्ण ताकदीने लढायचं ठरवल्यासारखं चित्र दिसू लागलं. कोणतीही तडजोड नाही, कोणताही दबाव नाही, फक्त प्रत्युत्तर. एका बाजूला अमेरिका माघार घेण्याचे संकेत देत असताना दुसऱ्या बाजूला इराण मात्र मोठमोठे हल्ले करून इस्रायलला धक्का देत आहे. सेजिल सारखी हवेत दिशा बदलणारी मिसाईल्स वापरून इराणने आपली ताकद दाखवली आणि त्यानंतर जे घडलं त्याने तर सगळ्यांचीच समीकरणं बदलली. गेली अनेक वर्ष इस्रायलनं अजिंक्य किल्ला अशी आपली इमेज तयार केली होती. आयर्न डोम, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी, मजबूत गुप्तचर यंत्रणा. पण इराणने थेट या इमेजला चॅलेंज केलं आणि विशेष म्हणजे इराणने डिमोना, जिथं इस्रायलचं अणुसंशोधन केंद्र आहे, इथंच इस्रायलची अणुशस्त्र आहेत असं मानलं जातं, तिथंच थेट त्या ठिकाणांना लक्ष केलं. त्यामुळे आता प्रश्न उभा राहतो, हे युद्ध खरंच कोणाच्या बाजूने झुकतंय? इराणने इस्रायल आणि अमेरिकेला नेमका कसा धक्का दिलाय आणि तो या युद्धात कसा वरचढ ठरत आहे याचाच घेतलेला सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे कालची रात्र मध्य पूर्वेच्या इतिहासात एक टर्निंग पॉइंट म्हणून नोंदवली जाऊ शकते. अनेक दशकांपासून ज्या गोष्टीला अशक्य मानलं जात होतं ती गोष्ट प्रत्यक्षात घडल्याचा दावा केला जातोय आणि त्यांनी इस्रायलची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची ब्रँड रेप्युटेशन थेट हादरवली आहे. इस्रायलने गेली 60-70 वर्ष एक इमेज तयार केली होती की आमच्यावर कोणीच हल्ला करू शकत नाही. त्यांच्या आयरन डोम पासून ते अत्याधुनिक टेक्नॉलॉजी, गुप्तचर यंत्रणा आणि मिलिटरी स्ट्रॅटेजी या सगळ्यामुळे इस्रायलला एक अजिंक्य किल्ला म्हणून पाहिलं जायचं. पण इराणने जे केलं त्याने या इमेजला थेट चॅलेंज केलं. कारण इराणने इस्रायलच्या कुठल्याही सामान्य शहरावर हल्ला केला नाही, तर त्यांनी निवड केली ती इस्रायलच्या 2 अत्यंत संवेदनशील ठिकाणांची. ती म्हणजे इस्रायलचं सर्वात सुरक्षित भागांपैकी एक असलेलं, जिथं इस्रायलचं मुख्य अणुसंशोधन केंद्र असल्याचं बोललं जातं, ते डिमोना. म्हणजे इथं सुरक्षा खूप कडक असते आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी अनेक स्थानांची मिसाईल डिफेन्स सिस्टीम बसवलेली आहे. पण शनिवारी म्हणजेच 21 तारखेला रात्री एक धक्कादायक घटना घडली. इराणच्या 2 बॅलिस्टिक मिसाईल इस्रायलच्या एअर डिफेन्सला चकमा देऊन डिमोना आणि जवळच्याच अराद शहराच्या निवासी भागात पडली. अहवालानुसार यासाठी क्षेपणास्त्रांनी 1500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापलं. हे दोन्ही हल्ले सुमारे 3 तासांच्या अंतराने झाले. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये 180 लोक जखमी झाले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. म्हणजे अधिकृतपणे इस्रायलने कधीच न्यूक्लिअर वेपन्स असल्याचं मान्य केलं नाही, पण जगभरात एक समज आहे की इथेच त्यांच्या न्यूक्लिअर प्लांट्स आहेत आणि डिमोना त्याचा केंद्रबिंदू आहे. आणि अराड, जिथं अनेक डिफेन्स सायंटिस्ट, थिंक टँक्स आणि मिलिटरी स्थळ कार्यरत असतात. इराणने या दोन्ही ठिकाणी बॅलिस्टिक मिसाईलनं हल्ला केल्याचा दावा केला जातोय आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे इस्रायल डिफेन्स फोर्सेसला हे मिसाईल इंटरसेप्ट करता आलं नाही. म्हणजेच आयरन डोम सारखी जगप्रसिद्ध संरक्षण प्रणाली काही क्षणांसाठी का होईना पण फेल झाली. याचा परिणाम फक्त भौतिक नुकसानात नाही तर मानसिक आणि स्ट्रॅटेजिक पातळीवर जास्त आहे. कारण इस्रायलला कोणी हात लावू शकत नाही ही धारणा तुटताना दिसते. या सगळ्यात आणखी एक मोठा ट्विस्ट म्हणजे इराणने इंडियन ओशन मधल्या दिएगो गार्झिया या अमेरिकन ब्रिटिश बेसवरही मिसाईल फायर केल्याचा दावा केला जातोय. हा बेस इराण पासून सुमारे 4000 किलोमीटर दूर आहे. याचा अर्थ इराणच्या मिसाईल रेंज बद्दल जे तर्क लावले जात होते ते देखील बदलू शकतात. इराण बद्दल बोलताना इराणकडे फक्त 1500 ते 2000 किलोमीटर एवढ्या रेंज पर्यंत हल्ला करता येतील अशाच मिसाईल आहेत असं बोललं जात होतं. पण थेट 4000 किलोमीटर पर्यंत लांब हल्ला करून इराणने अमेरिकेच्या फेवरमध्ये असलेल्या सगळ्याच देशांना एक संदेश पण दिलाय की इराण अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर सहज हल्ला करू शकतो. IAEAच्या मते डिमोनामध्ये कोणताही रेडिएशन लीक झालेलं नाही, म्हणजेच न्यूक्लिअरचा धोका टाळलाय, पण जिओपॉलिटिकल डॅमेज मात्र झालाय आणि मोठ्या प्रमाणात झालाय. या सगळ्या घटनांनंतर बेंजामिन नेतन्याहू यांची प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरते. त्यांनी जागतिक समुदायाला आव्हान केलंय की सामान्य लोकांवर हल्ले होत आहेत, एकत्र या. अनेक विश्लेषकांच्या मते त्यांच्या आवाजात पहिल्यांदाच असुरक्षिततेची भीती दिसली असं देखील बोललं जातंय. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी 48 तासांचं अल्टिमेटम दिलंय आणि खणकावून सांगितलंय की इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ व्यापारासाठी खुला केला नाही तर इराणच्या पॉवर प्लांट्सवर हल्ला होईल. पण विशेष म्हणजे यावर इराण घाबरला नाही, तर यावर इराणचा प्रतिसादही तितकाच आक्रमक आहे. जर आमच्यावर हल्ला केला तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कायमचं बंद करू आणि मिडल ईस्ट मधला सगळा इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त करू
म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जगातला सगळ्यात महत्वाचा ऊर्जा चेक पॉइंट आहे. इथूनच जगातला मोठा तेल पुरवठा होतो. जर हा मार्ग काही दिवस जरी बंद राहिला तर तेलाच्या किमती $150 प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकतात आणि जागतिक अर्थव्यवस्था हादरू शकते. इराणने आणखी एक धोकादायक मुद्दा मांडलाय, तो म्हणजे अमेरिकेनं त्यांच्यावर दबाव आणला तर इराण मिडल ईस्ट डिसॅलिनेशन प्लांट्स टार्गेट करेल आणि जर हे प्लांट्स टार्गेट झाले तर संपूर्ण प्रदेशात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण मिडल ईस्ट मधील 90% लोक या डिसॅलिनेशन प्लांट्सवर अवलंबून आहेत. त्यामुळे इराण लढाईच्या भूमिकेत आलाय असं स्पष्ट दिसतं. दरम्यान इराणने थेट मोठा हल्ला करण्याऐवजी ड्रिझल स्ट्रॅटेजी वापरली आहे, ज्यात तो सतत छोटे छोटे ड्रोन्स आणि मिसाइल्स पाठवत राहतो. यामुळे इराणची आयरन डोम सिस्टीम थकते आणि महागडी इंटरसेप्टर मिसाइल्स कमी होऊ लागतात. याच वेळी इराण फतेह आणि सिजल सारखी हायपरसोनिक मिसाइल्स वापरतो, जी खूप वेगवान असून हवेत दिशा बदलू शकतात आणि त्यांना रोखणं कठीण होतं. म्हणजेच एकीकडे इराण इस्रायलला सतत थकवत आहे आणि दुसरीकडे अचानक वेगवान हल्ल्यांनी त्याच्या डिफेन्सला भेदण्याचा प्रयत्न करत आहे. एकूणच या सगळ्या घडामोडींकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की हे युद्ध फक्त बॉम्ब, मिसाईल आणि हल्ल्यांचं राहिलेलं नाहीये, तर ते इमेज, मनोबल आणि स्ट्रॅटेजी यांचं युद्ध बनलंय. इराणने थेट पूर्णपणे ताकदीने हल्ला करण्याऐवजी हळूहळू थकवण्याची रणनीती वापरली आणि त्याच वेळी अचूक आणि वेगवान हल्ल्यांनी इस्रायलच्या अभेद्य मानल्या जाणाऱ्या संरक्षण व्यवस्थेलाच प्रश्न विचारला. तर दुसऱ्या बाजूला इस्रायल अजूनही आपली ताकद दाखवत उभाच आहे, पण पहिल्यांदाच त्यांच्या अजिंक्य असण्यावर शंका घेतली जात आहे. अमेरिका, जागतिक दबाव, तेलाचं राजकारण, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सारखे महत्वाचे मार्ग, या सगळ्यामुळे हे युद्ध आता फक्त 2 देशांपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होत आहेत. त्यामुळे आता प्रश्न हा नाही की कोण जिंकणार, तर प्रश्न हा आहे की युद्ध किती लांब जाणार आणि त्याची किंमत जगाला किती मोजावी लागणार. कारण इथून पुढे एक छोटा निर्णयही मोठा स्फोट घडवू शकतो आणि एक चूक सबंध मिडल ईस्टला जाळ्यात ओढू शकते. म्हणूनच पुढचे काही दिवस खूप निर्णायक असणार आहेत. बाकी तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं आणि खरंच इराण इस्रायलवर भारी पडतोय का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.